या पातेऱ्यात नसणार सगळे. हे बघ नजर मार डुलाय लागले सगळे. अरे मेलो काय रे. राहू दे येऊ दे तिकडून नाही तिकडून हां पण मला वाटतं 100-150 डोकरू मासा आहे. कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे 4 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि 4 वाजता आज अचानक भयानक प्लॅन झाला आहे. एक ढोह बघितला होता तो आता आहे की नाही बघावं लागेल, कारण आता या मे महिन्यामध्ये सगळ्या चाकरमान्याने सगळे ढोह उपसून टाकले. तर बघूया. तर अचानक भयानक थोडासा मासेमारीचा प्लॅन झाला आहे, तर आपण आपल्या ओढ्यावर चाललो आहे. तर थोडेफार मासे वगैरे जरा पकडूया. मेन काय मासे काय मिळतील ते मिळतील, पण धमाल तरी करू, कारण आज सर्वजण आहेत. सूरज आहे, मी आहे, प्रमोद आहे इकडे बघा. सूरज आणि प्रमोद आहे तिकडे, आणि सतीश आणि नितेश आंब्याखाली गेलेत आंबे जमवायला. तर आता आंब्याचा सीझन पण आहे ना. चला आता इकडे आपण जो चाललो आहे तिकडे वाट बघा शोधावी लागते. गवत कायच्या काय गवत वाटा सगळ्या गडबड झाल्या. आणि ह्या कुड्याच्या शेंगा मोर 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 ओरडतोय. निते आंबे आणले होय, भेटले आंबे. हां तर 5 जण आपण चाललो आहे. सत्यांनी ते गेलेले आंब्याला, तर आंबे घेऊन आलेत. चला वजन डिस्ट्रीब्यूट करतोय, प्रत्येकाने काय 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 घेऊया. चला फायनली ओढ्यावर आलेलं आहे. तर ओढ्यावर सध्या हालत काय माहिती आहे का, एकही ढोह वाचलेला नाही आहे. हे बघा इकडे पण कोणीतरी उपसून नेलं आहे. इथे वरतीच झाडं आहे, पिण्याचं पाणी पिऊया जरा आणि मग हां खालचा ढोह नेला आहे. शेरणी वगैरे टाकल्यामुळे समजतं हा ढोह उपसून झालेला आहे, समजतं लगेच. चला आंबा खायला या. ओढ्यावर पोचलेला आहे, तर वरती थोडेसे आंबे मिळाले. आंबा खाऊया मग बघूया काय ते. मस्त मस्त आंबे खाऊन झालेत. आणि हा ॲक्च्युली आपला भराडे देवीचा एरिया, खालचा भराड म्हणतात, म्हणजे भराडे देवीचं मंदिर आहे ते वरच्या बाजूस. हा इथे तुम्हाला झरा दिसतोय ना, हा 12 झरा असतो. एकदम थंडगार पाणी आणि एकदम फ्रेश पाणी. म्हणजे आज तर ग्लास आहे तिथे, नाहीतर एकदम नॅचरल पद्धतीने आपण पाणी पिऊ शकतो आहे. असं हे गावाकडचं भराडी देवीचं स्थान. चला आता आंबे तर खाऊन झालेत. सूरजचे आंबे काय खाऊन होत नाहीत. काय सूरज मजा एकदम मजा नेला आहे. चला आता थोडंसं खाली जाऊया, ढोह बघूया एक आपल्या या टायमिंगमध्ये बसतोय का, कारण आता 4:30 वगैरे वाजलेत. 5 वाजले. ओढ्यावर कधी टाईम जातो समजतच नाही रे. मग असे आंबे जमवायला उशीर झाला म्हणून वेळ गेला. डुकरं येतात वाटतं इथं, घोळणी करून टाकली नाही. ओढा एकदम शांत झाला आहे आणि सुकाट पण झाला आहे. पाणी मोजक्याच ठिकाणी, बाकी जास्त काय पाणी नाही. काय रे आहे का एक ॲक्च्युली छोटासा ढोह आहे, तो आपण उपसू शकतो आहे. बघूया पाणी आहे का तिथे. त्याच्याच भरोश्यावर आलो होतो खाली, आता खाली आल्यावर समजेल पाणी आहे की नाही. हाय ह्याच्यात मासा असतो. हाय मासा ह्याच्यात. डोकरू तर लयच असतात ह्याच्यात. मस्तच साठा का नाही, उपसायला पण चांगला आहे. पमेन मनावर घेतल्यानंतर असा उपसेल. असा बांधून ठेव आंबे. 10 मिनिटात ओढून टाकेल तो. हो असा ढोह निवडलेला आहे जिथं 1 नाही तर 2 माणसाचीच काम आहेत.
मला वाटतं नित्यान मनावर घेतला नाही. काय मनावर बघ, पाय सडा मासे. नजर टाक मासे लगेच. आम्ही तिथं नको हलू, त्यांना बसू दे. मासा पाण्याबरोबर उडतोय काय. तर हा समोरचा बोधाचा ढाव. इथे लहानपणी आम्ही इथेच पोहायला यायचो जास्त करून. आता इकडे पोहायला वगैरे जास्त येत नाही, कारण खाली पाताळी नाही तर डुबवसा तिकडेच जास्त पोहणं होतं. पण हा खास आठवणीतला डोहा. बऱ्याच वेळेला आईचे मार वगैरे खाल्लेत इकडे यायचो तेव्हा. तेव्हा हा तिकडे आहेत. मल्या होता हा, मल्या डोकरू तर. अरे मासे लय सूरज, त्या डवात मासे ना चेप असतात, चेप. पहिला सुरुवात तिकडे नजर मान सूरज फक्त तू पाण्यावर. या पातेऱ्यात नसणार सगळे. हे बघ नजर मान, डुलायला लागले सगळे. तिकडे ना कुठेतरी ना पम्या ढोकरे असतात मजबूत, आतमध्ये घुसून असतात. आज अचानक भयानक असा प्लॅन केलेला आणि ढव पण छोटासाच घेतला होता. कारण काय की आपल्याला पटकन ढो उपसून घरी पण जायचं होतं. तर आंबे खाण्यातच पोरांनी टाइमपास केले. आंबे भरपूर खाल्लेले. सत्याने मनावर घेतला नाही आता. थांब पम्या, नाही तर हलवूच नको, थांब. हे आमचं पाणी बुडू दे सगळं. हे पाणी उडून टाक सगळं, खाली कर. त्या दगडी खाली तर ना सूरज 30-40 ते डोकरू असणार. बेडकी आहे वरती असंच राहते. पहिले कसं काढू एक साईड काढ. पाणी वाढलं नंतर वाढत थोडं काय. पाणी काढायला आहे तो. गेला मोठा नाही तिथं भेटला. बघितलं इथला पकड पहिला. मोठा गेला मेलाच. नित्या पण तो गेला कुठं. माझ्या इकडे नाही पण आता मासा खाल्लेला तो गेला. ह्याने उडवला की काय. पकड नित्या, सोड नकोस. सर्व ह्याच्यात गेला काय मासा आहे. हे बघ डोकरू. ह्याच्यातच असतील. ह्याच्यात असतो. दगडी खालना असतात, दगडी खालना. दोन पकड. अरे आला तो बघ. थांब एक पकड. एक थांब. खायला नको उडू. हातात थांब, हातातच माझ्या याला मेला. तिकडचा एरिया हलूच नको. तो हा सेफ आहे. बाहेर आला. हे बघ, हा बघ. ह्या पातेऱ्यात आहे ना मोठी कमाल आहे. होय गेला पाण्यात गेला तो डायरेक्ट. ते जास्त डोकं गेला पण हा बघ किती मोठा भेटतोय. जास्त करून आहेत ना हे डोकरू मासेच मिळतात. पटकन नाही मिळत. तो बाहेर येतो. एक उकरायचा असं. इस्कटा हा बघ, हा इस्कट्टा काय इस्कट्टा पकड. इस्कट्टा आला रे तो. तो बघ हातातला मेलेला आहे. मी तो आहे. पकड त्यातला. तो बाईक हा लपून बसले सगळे रे. कुठे गेला रे. मेलो पण गेलाय. जिवंत आहे. दोन आहेत. पकड मा. डोकरू चावतो मग.
आलाय बघ आलाय बघ आपण भेटला बघ कसा गप्प बसला पकड 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 काय सगळं आम्ही करायचे तो उचलतो उचलतो आपण गेलाय पकड 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 मला आंघोळ करून मी बोललो आता कुठं जायचं ना पकडता त्याला गेला आतमध्ये हा बसला 100-150 होतील हा आता 50 झाले आता कमी झालं हा पमे ह्याच्यात लय आहेत अजून हात तिकडं मग मोठा अड्डा आपला बाकी आहे. हे पण घे सगळा डोकरूच रे डोकं आहे डोकरू मासा खास डोकरू माशाची शिकार आहे आज एक नंबर हं? काय संपलं हाय दोन आहे. पमे काम कर हे ना अरे बसलेला असतील काय बघा हे ना हे असे लावून ठेव चिकन तू घे चिकल आहे ना इकडे लावून ठेव असा कारण इकडचे येतील ना ते वर नाही गेले पाहिजे परत आबा पकड 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 अरे मग पकड नित्या काय केलं तू कुठं आहे मोठा आहे बघा आपल्या मल्यात रक्त नाही दिसत ना लय भारी रक्त असतं डोकं संपलं वाटतं इथलं संपलं कुठे टाकलं असतं तरी बघ इथलं डिपार्टमेंट संपलं हात धुवायला तीन आहे त्याच्या तीन आहे काय तीन आहे पकड मार काय कसं पाण्यात येऊ दे भेटला का सुरज इथं तर लय मजा येणार आहे पम्या इथं इथं आपण हा इथला सोडतोय बघ अरे पाणी का मिळवलं गेला खाली पाण्यात हात भरपूर बाकी पकडा ते पाणी सगळे पकडा हे बघ सुरज आला दोन आले घे 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 सुरज तुझीच मजा आहे घे अजून एक आहे मारलं भेटत आहे पाणी सोडू खाली मार पाणी सोडे पाणी देतो पाणी घ्या आम्ही मारू गदगद तर हाताला लय आहेत माझे इथं लय आहेत सुरज नको तू वाटत आलेत या बाजूला आले सगळे हा इकडे आता थांबा थांब काय ते वर घुसतात ते काय तुला भेटणार आहे कुठे गेला असं या हा एक मासा आहे वरवत कुठे लांबवत दोन आहेत चला आता बघूया आता इथं आहेत ना नाण्या करून 50-60 आहेत आणि ह्याच्यात 50-60 निघतील एवढं नक्की हा बघा एक काढला हा पाणी काढ ना आला बोलो काय सगळे आता असे उड्या मारत येणार आहेत ह्याच्यातच येते इथं मार रे म्हणजे तिथंच तुझ्या इथेच राहील असा हाकोन तूच आहेस एकदा भर मग एकदा भर त्या दगडाखाली मला वाटतं ना मोठं सैन्य आहे हा बघ मोठा केवढा बघ दोन आले तो एक गेला बोवर दिसला काय हा तोच तो हा ते घे पकडला मी हा मोठा दगडा एक ना मला 60-70 असतील मग दगड ऍक्च्युली हे मासे लवकर पटकन मरत नाहीत त्यामुळे त्यांना पकडायला लागतं हा तुमचं डिपार्टमेंट थोडंसं स्टॉप घेऊ शकते हा आम्ही हाफ पॅन्ट घातली ते आमचं काय आता परत येला मोठी साहेब याला कसं आबा आला एक नाही मिळाला खाली ना दगड 50-60
हवी? पहिला मला गावाला. मला भेटला मला पण भेटले 2. मलू भेटला एक मलू मला पण 2 भेटले. होय पण तरी पण डोकऱ्यांचंच सैन्य डोकरू तसा अजून मासा आला नाही बाहेर रे पम्या 50-60 मासा आहे कुठं 50 आहे? हं गेला कुठं त्याचा हवा लागेल. दगड हलवायला लागणार आहे ती थांब 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 पहिला एक मिनिट. हे करून घ्या. आबाल आबाल थांब गेला. मोठा मोठा होता उठलास का पाण्यात आहे ना? पाण्यात गेला मेलास आहे ना? पाण्यातच आहे जाणार. आऊ, घ्या. काय रे? 2-3 आलेत थांब 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 थांब. सैर आहे वरती सैर आहे. सायरा येऊ दे इथलं पाणी जरा काढ 1-2 मग. थांब थांब अशी नको दगड दगड लागलेली आहे तिकडे. थांब एक मिनिट हे काढू दे पहिलं. हा काढ दगड निघायला पाहिजे पम्या नाही तर मासा जाईल तीच जायला हात काढ. कशाला काढू नको तो वरती आला बघ. हा बघ आला. आबाला कर तू मला जेव्हा वरच्या सगळ्या कठड्यात असणार आहे मासा त्या गभीतनच मासा असणार आहे सगळा पम्या एक दगड नाही आपल्याला सगळ्या उठलावं लागणार त्या ती पण हलवायला लागेल. ती नाही हालायची अरे मेलो काय रे राहू दे येऊ दे येऊ दे येऊ दे तिकडून नाही तिकडून हवे हवे हा वरच्या साईडून वरच्या साईडून नाही तिकडून नाही जाणार त्या दगडात जाते. नाही जाणार ते लावलंय ना जबरदस्त आहे. पॅकिंग दिले आला काय? थांब थांब अरे. थांब. पम्या जरा थांब पाणी वाढू देऊ नका. आमच्या याच्यात पाणी वर गेला दगडात तेव्हा आवेला सांगितलं वर गेला तिथंच गेला. दिसला तिथंच गेला. हा भेट दिसला 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 होते पहिला मासा. दिसला रे बाबा मेला येतो आला बघ वरती आला बघ. काय मासा आला रे हो थांबा घे उचल पकड अरे तो गेला चावला आला. चावतोस लय उडवला. हा बघ वरती आला बघ वरती आला बघ. काय मासा आला रे बाहेर सगळा बघ. हा सगळा मोठाच. सगळा मोठा मासा नुसता हा मला वरचा नवड्यातला आहे वाटतं. तो पण एक वरती पम्मे गेलाय दिसला काय बेडूक. बेडूक होता नाही नाही मासा आहे. बेटो सांगतोय बेडूक तर तो बेडूक मासा मासा. बघ बघ. बेडूक मासा. हा मस्त वा बाण का तुम्ही आला बघ तुझ्याकडे आला. थांब थांब अबे तो पाय खाली हा पम्या घे पम्या ह्या दगडाखाली पण असेल रे थांब थांब. आता ह्याच्यातली मासे काढू दे मला पहिले. त्यात मासा आहेत भरपूर आहे. होय हा. पाणी जरा खाली करायला. बघू दे पुढे बघू दे मारतील. हा टाकू दे सतीश अब काय सांगतो भरपूर मासे आहेत. वरत्याला बघ तिकडं पहिले वरत्याला बघ. आपण त्यांचा जीव घेतोय रे. कुठं आला माझ्या साईडला. हा कुठं आहे बघ. त्या पाणी काढून होतं ते काय झाला पकड अरे आहेत भरपूर आहे त्याच्यात. ए, हा, आबा, आबा. काय? अरे आबा. त्यांना विस आला हा बघ. एक गेला अजून एक पाठवतो. आबा आला 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 आला. मग अरे हो बघ किती आहेत. हा हो बघ, हो बघ. कुठं आहेत असलं आहे. त्याच्या आतमध्ये पण पम्या असणार आहेत हो. हा आले मोठा आहे काय मस्त. मासले असले मोठे मोठे त्याच्यात आहेत त्याच्यातला हा ना एक गेला काय आपण हा बघ हा बघ 2 आहेत दादा हे पाणी मासा आहे याच्यात. कुठलं मासे काय मासा कुठलं हे पकड. या दगडी काय ना बसले बसले बघ पकड 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 याच्यात एक मासा गेला बघ मोठा. मोठा आहे. हा मोठा आहे लय मोठा. एक आहे याच्यात अजून. किरवी जिवंत सोडू काय सोडून देऊ काय रे. अगं मोठे आहे. हो चांगले आहे घे. सोडून दे बारके सोड ठरलं सोडू. ही दगड मजा आहे ए मदत कर पाणी काढून घेतलं आता कमी नाही. तिकडनं मी चेपलंय ना वरच्या बाजून पात्र पाहिजे काय बघ हा देव
येऊ काय आगे हां हां पम्या एक नंबर. अरे अरे बघ सैन्य आलं आलं खाली आला एक. बघ दोन आहेत येऊ दे खाली येऊ दे खाली खाली होते येऊ दे. एक दगडी खाली आहे. काय सत्याने ते एक माथा टाकला. चमचा पाय हात असं ठेव. तो घे. पकड पकड आला तो छोटा. आला, कुठे जात आहेत हवा हवा पाहताय काय नाही मला तोच आहे मासा आहे. तोच आहे डोकरूच आहे मले डोकरूच आहे. पाहतो पाहतो. पाहता कुठलं बा आला बा पाहता आलं मले आहे रे तो. तांबडे बाई पायाखाली गेलाय पण मी तुझ्या इथं नाही काढला ना. ना हा बाई इथं ह्या पायाखाली तिकडून आला. इकडनं आला हे घे. एवढा मोठा बघ भेटला. अगो हा परत आला. मा मोठा आहे आलं तुमच्या इकडचं. हा मी लय मोठा आहे मेला परत दगडाखाली गेला आबा 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 नित्या काढ दिला आबा 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 पकड ना. वर आला बा वर आला याला काढ हात नाही. हा काय याला घे मारतोच काय त्याला परत. मेला आणि मारतो परत. कुठं आहे मॅचला हा बा इथं हा बा लाव्या बाजूला मोठा आहे तो पण आतमध्ये गेला तो हा वरती आला बघ हे वरती आला सत्या मासाला बघ वरती नाही आला. हा वर आला मोठी आहे. मासा मासा पण आहे तिकडं. त्याला मग मोठा गेला डॉक्टर मोठी आहे मोठा आहे खेकडी हा मोठी आहे. इथं आहे काय या दगडाखाली आहे. कुठे आहे? बघू त्या खालच्या. कुठे आहे? या बारक्या दगडाखाली. प्लेट बघ कशी ही ना ही पकड छोटीच आहे दगड पकडतो छोटीच आहे. जाऊ दे जाऊ दे किरवी नको रे हिरवी नको आला बघ कमी वरती आला बघ पाय खाली नाही तिकडं ह्याच्यात मासा आहेत कुठे मासा आहेत आता त्याच्यात गेला. घुसला जाऊ दे मोठे कर जाऊ दे चांगला डोक्यावर एकच होता जाऊ दे हा काय माहिती पकडला हा काय पकडला इथं मासे काढले आले मोठ्या साईजचे आहेत रे सगळे डोकरू एकदम झुंझुन आहेत. झुंझुन आहेत बाकी आहे ते ओके अरे ह्याच्यात आहेत ना गबी द्या दगड वरती कर ना. हिला हिला वरती घे आता हिला पलटी मारूया अशी हा अशी करू शकते हा चल अर्धा पाऊण तास झाला पण जाम धमाल केलेली. आता बऱ्यापैकी मासे इकडचे जमवलेले आहेत. एक दगड आहे त्या आला 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 बेडूक आहे आला मासाच आहे मी याला बेडूक काय बेडूक आला. मासा आहे हात माहिती मासा येतो. मग ह्या दगडाच्या खाली मासे आहेत असा आमचा अंदाज आहे कारण मगाशी एक मासा गेला आहे. ॲक्च्युली हे ना डोकरू मासू वाळूला वगैरे जास्त राहतात. हां सूरजने काठी मस्त आणला नाही तिकडून आर पार झाली पाहिजे. हां पकड पकड पार नाही झाला पाहिजे तो पलीकडं. हां इकडे मग प्लेन कर इकडे प्लेन कर असं ते आले की डायरेक्ट इकडेच आले पाहिजेत असे. खाली गेला त्या दगडाने फसवला ना मला. दगडाखाली काय नाही भेटलं. 4-5 मासे आले ते आले बाकी काय नाही. चला घरी जाता आता हा झरा पण साफ करून जाऊया पूर्ण. झरा साफ केल्यावर कसं परत पाणी प्यायला आलो की मग मोकळं राहील. खाली नको नको पण मोठा आहे मोठा आला बघ पगार तो बा आला. जीव पण गावावरच त्याचा काढ 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 चल काढ 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 एक तर एक हाय मासा आहे काढ. 2 आहेत बघ काय अजून तरी पण मला वाटतं 100-150 डोकरू मासा आहे. गंडरी झाली. वाळूमध्ये बघ वाळूमध्ये 5:30 वाजून गेलेत आता. अर्धा पाऊण तासामध्ये गंडरी केलेली मजा आली. केरव्या पण आहेत म्हणजे खेकडे पण आहेत 3-4. चल बा मी राहू दे आता साफ करा तो जरा वरचा परत केलाय पूर्ण. चला मासे पकडून झाले आहेत. आता जरासं आम्ही खाली चाललेलं आहे ओढा बघत बघत. पाणी कुठे आहे काय आहे. काटे आणलंय सूरजने इकडे. सूरज काटे आण वरनाच ना काठी मारून बघ समजल. ती पण गप आहे मोठी. हा साकवाचा ढव पहिल्यांदा इथे वरती ही जी पायर दिसते ना पायरच आहे ना काय आहे पायर आहे. त्या पायरीला पकडून इकडे असं साकव घालायचे मग तिकडे शेती व्हायची. त्या शेतीला ये जा करण्यासाठी माणसांना तिथे बांधायचे. आता काय तो साकव बांधत नाही
शेतीच उरली नाही. याच्यात भरपूर असते हे उपसलं नाही उपसलं अजून हाडं. याच्यात तर इकडे सत्यान पकडले नाहीत आंबे. आंबे चांगल्या प्रकारे मिळाले आपल्याला आणि मासे पण चांगले मिळाले. हां, आंबे खाऊन मासे पण पकडलेले. आता जाऊया घरी, काळोख पडायला आला. ॲक्च्युली दुपारी आपण आलेलो साधारण मला वाटतं 4 वाजले होते तेव्हा, त्यामुळं मग थोडा उशीरच झाला. असू दे. जंगलात जास्त काळोख वाटतो आहे. जंगलाच्या बाहेर गेलो की थोडा पूजे, तरी पण 6:45 वाजले असतील. आता घरी जाता आता 7, 7:15 होतील. 7 ना? ओके ठीक आहे, चला. कुठल्या तरी शॉर्टकट वाटेने आलेलं पण आलेलं. आमच्याकडे एकच आहे, किती पण मजा करा, पण घरी जाताना मात्र चढण असते, त्यामुळे घामटा निघतो चांगला. चला, मासे तर पकडलेले, पण वर येता येता आता हळूहळू काळोख झाला आहे. सूर्यास्त होऊन गेला आहे. हे बघा वातावरण कसं मस्त झालं एकदम. आणि आपण येऊन पोचलो आहे वागदरे. तर इकडे सर्वजण पाणी वगैरे पित आहेत. वरती पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. इकडे एक ढो आहे, हातपाय वगैरे धुवायला मस्त आहे. पहिल्यांदा ह्याचा वापर खास करून कपडे धुण्यासाठी करायचे. आता काय कपडे धुवायला कोण इकडे येत नाही, पण गुरांना पाणी प्यायला किंवा प्राणी येतात त्यांना पाणी प्यायला मस्त आहे. एक चांगलं ठिकाण आहे. आणि हे ॲक्च्युली याचा प्लस पॉईंट असा आहे की बारमाही आहे, हे काय आटत नाही बघा. आणि पाणी एकदम असं कॉर्नरला आहे. हे बघा भरपूर भरलेलं आहे मस्त असं. इथे पहिले एक छोटीशी विहीर होती, ती आता ती विहीर गेली. वरची विहीर मात्र आहे. त्याच्यामध्ये चिखल बराच झाला. यावर्षी साफ करायला काय आम्हाला मिळाली नाही, पुढच्या वर्षी करू. 1-2 वर्षांनी साफ करतो चांगलं एकदम चकाचक. सगळी पोरं येतात, साफ करतात, वरती पार्टी पण होऊन जाते. तर यावर्षी काय प्लॅन झालाच नाही. असो, चला जरा पाणी वगैरे पितो आणि मग निघूया. सत्यान ड्रोन आणला नाही, मस्तच. मला पण ठेवतो. थंड पाणी एकदम. इथलं पाणी एक वेगळीच चव रे, काय विषयच नाही. मस्त रे सध्या, एक नंबर पाणी. चला, माशांचं वाटप होतोय. राज डोकरू माशांची खास शिकार आणि शिवण्याची फळं पडत आहेत. होय, मजा आली ना सुरत? अचानक भयानक काय मजा. काय होतं, काय होतं किरव्यांचं? अलग ठेव. हां अरे रस्सा दे त्याला मस्त असं बनवायला सांग. कच्चा आंबा वगैरे मला एक फोडा टाकायला बरं पडतं. डोकरूला करूया मस्त. चला मंडळी, फायनली घरी आलो आहे. मगाशी अचानक भयानक प्लॅन झाला, जाऊया म्हटलं माशाला. तर 3:30-4च्या दरम्यान गेलेलो. हां काय आहे ते? किंडर जॉय. हां, तर 3:30-4ला जाऊन सुद्धा तो डोह थोडा माहिती होता. पण मळे मासे थोडेफार मिळतात, जास्त करून डोकरूज असतात. तर यावर्षी सगळे डोकरूज मिळाले आणि भरपूर मिळाले. म्हणजे मला वाटतं 1.25 तासामध्ये सगळा डोह तो उपसून झाला आणि धमाल आली, मजा आली एकदम. 5 जण होतो, 5 जणांमध्ये एकदम धमाल केलेली आहे. तर चला आता आलो आहे घरी, जरा फ्रेश वगैरे मस्त होतो आणि मासे बघूया, शक्यतो फ्राय किंवा शिजू काहीतरी करूया. तर काय बोलते अवनी, मासे मजा आली ना बघायला? अवनीला मासे खूप आवडतात ना अवनी? कोळंबी आवडते आणि बोंबील पण आवडतात. आणि पापलेट आवडते की नाही? पापलेट आवडते. बांगडा नाही आवडत. एक्का बांगडा खाते. आणि मच्छी आणि चिकन आवडतं. हेलिकॉप्टर. अवनी नॉनव्हेज लवर आहे एकदम, खूप धमाल येते. मच्छी असली की मग एकदम धमाल चालू असते ना अवनीची. चला व्हिडिओ संपवायच्या अगोदर अवनीचा डान्स बघून जावा. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. चाल 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 चाल. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. चाल 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 कसं वाटतं नक्की सांगा. हां नक्की सांगा कसं वाटलं.
चला बाय 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 भेटूया भेटूया नक्की कला बाय बाय बाय